हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्वाती आहे आणि आज व्हिडिओ बनवायचा म्हणजे काही विचार नव्हता माझा, पण आहे ना आज माझ्या क्रिशाला पेंटा 3 इंजेक्शन देऊन आणलेलं आहे ना, आणि मागच्या महिन्यात आहे ना तिला मी पेंटा 2 इंजेक्शन दिलं होतं. तर ना माझ्याकडून चुकी झाली होती. म्हटलं ती चुकी म्हणजे कोणाकडून होऊ नये, एका आईकडून किंवा होतं माणसाकडून चुकून. तर म्हटलं आपण आपला अनुभव शेअर करावा, त्याचमुळं मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ बनवत आहे सांगण्यासाठीच. तर मागच्या महिन्यात काय झालं होतं, इंजेक्शन द्यायला गेले, मी इंजेक्शन दिलं आणि 2 दिवस मी छान बर्फाने शेकलं, पण ना असं प्रॉपर 2-2 तासाला शेकलं नव्हतं क्रिशाच्या पायाला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2 दिवस चांगली होती ती, तिला त्रास झाला नाही, काही नाही, रडली पण नाही. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी अचानकच सकाळी उठली आणि म्हणजे पायच टेकवत नव्हती खाली आणि खूप रडायला लागली होती ना. म्हणजे तिला 2 दिवस नाही त्रास झाला आणि तिसऱ्या दिवशी जास्त त्रास झाला होता आणि सकाळी उठल्यापासूनच झालेला. तसं तर मी तिला शेकलेलंच होतं, पण असं 2-2 तासाला जे शेकायला पाहिजे ते नव्हतं शेकलं. त्याचं कारण असं होतं की ती जास्त त्रास देत नव्हती, रडत नव्हती, मस्त खेळायची छान, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं रेग्युलर सारखं. तर त्यामुळं मग म्हटलं, मग मी एवढं नाही हे केलं. ते बर्फ थंड असतो ना, आता थंडीचे पण दिवस चालू होते ना, तर मग मी आज तिला पेंटा 3 इंजेक्शन देऊन आणलेले आहे, दोन्ही पायाला दिलेले. तर आता मी तिला त्रास झाला नाही झाला तरी प्रॉपर 2-2 तासाला तिचे पाय म्हणजे बर्फाने शेकणार आहे, की जेणेकरून तिला मागच्या वेळेस सारखा त्रास नाही झाला पाहिजे. आणि तुम्ही पण म्हणजे जे नवीन आई असेल किंवा सेकंड बेबी असेल, तर नाही त्रास झाला आपल्या बाळाला तरीही 2-2 तासाला शेका, म्हणजे नंतर त्रास नाही होत. कारण मी एवढी घाबरले होते ना, ती पाय वरती करायलाच तयार नव्हती, असा एकदम आखूड पाय करून घेतलेला होता. आणि मग मी त्या सिस्टरांना कॉल केला. मग त्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आल्या सकाळी, क्रिशाला बघितलं आणि मग मला बोलल्या की काही घाबरायचं काम नाही आहे म्हणे, तू म्हणजे 2-2 तासाला नाही शेकलं, कमी शेकल्यामुळं तिला तो त्रास होतोय म्हणे. तर मग माझ्याकडून अशी चुकी झाली, तशी तुम्ही करू नका. आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा. क्रिशू हाय कर बाबू. ते बघा आज माझ्या क्रिशाला इंजेक्शन दिले, फार सुकली, तिला आंघोळच नाही घातली ना. आणि आत्ता 10 वाजले, ते मी म्हणजे सकाळीच गेले होते, 9 वाजताच गेले होते, म्हणजे गर्दी कमी असते ना, म्हटलं पटकन जाऊन यावं थंडीचं. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बघू सगळ्यांना हाय कर. क्रिशू, ए क्रिशू, तसं माझा बाबूला स्ट्रॉंग आहे बरं का. क्रिशू, तर केशू बाबू. आणि आता म्हणजे 10 वाजलेले आहेत. आता तिला म्हटलं बर्फाने थोडंसं शेकलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. आणि म्हणजे माझ्याकडून जी चुकी झाली, तुम्ही म्हणजे जे नवीन आई असेल आणि म्हणजे नवीनचं तसं काही नसतं, पण म्हणजे आता आपल्याला वाटतं ना की बाळ रडत नाही, त्रास देत नाही, तर चला बाबा नॉर्मल आहे. तर 2-3 वेळेस शेकलं, बर्फ 2-3 वेळेस लावला आपण बाळाच्या पायाला, तरी आपण म्हणजे एवढं हे नाही करत ना. तर मग तसं नाही करायला पाहिजे, कंटिन्यू 2-2 तासाला लावायलाच पाहिजे असं त्यांनी मला सांगितले सिस्टरांनी. तर म्हटलं चला आपण आपला अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा, तर तोच मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता म्हटलं स्वयंपाक पण राहिला आहे, तर म्हटलं चला आता ब्लॉगच बनवून टाकावा. तर मग आता मी स्वयंपाक करते आणि आमच्या दीदीला शाळेत पण जायचं आहे ना, तिला पण बनवून देते. आज काही क्रिशाला आंघोळ वगैरे नाही घालणार आहे मी, मला भीती वाटते ताप वगैरे यायची ना. आल्याबरोबर तिला मी औषध वगैरे दिलेत. बबू, ओ म्हणजे बबू. तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि माझं काही चुकलं असेल ना, तर तेही मला कमेंट करून सांगा नक्की. तर मी इथे ना तुम्हाला म्हणजे जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं, कारण त्या दिवशीचा म्हणजे अनुभव म्हणजे खूप घाबरले होते ना मी, ते मी नाही व्यक्त करू शकले इथं, पण मला जसं जमलं मी तसं तुम्हाला सांगितलं. असो आता तर ना मी इकडे आहे ना चपात्या करत होते ना, तिचे पप्पा गेले होते उन्हात घेऊन क्रिशाला. ते बोलले मी थोडा वेळ तिला उन्हातून आणतो ना, सकाळी सकाळी थोडंफार उन्हात पण नेलं पाहिजे ना. आणि आम्ही आहे ना इथं वरती 11व्या मजल्यावर राहतो आणि त्याच्यात आहे ना आमच्या घरात अजिबात ऊन येत नाही ना, गॅलरीत सुद्धा येत नाही, म्हणजे कसंच येत नाही. त्याच्यात ते उलटी दिशा असल्यामुळे
आहे ना घराची, म्हणजे ऊनच नाही येत ना. आणि तिला ऊन म्हणजे काय ते पण माहीत होत नाही. जर खाली नेलं तरच तिला ऊन लागतं ना. आणि सकाळी सकाळी ऊन द्यायलाच पाहिजे ना, बाळाला चांगलं असतं ना. तर मासीच्या पप्पाला पण वेळ होता आणि सेकंड शिफ्ट होती ना, तर मग ते गेले होते ना क्रिशाला घेऊन, औषध वगैरे दिलं, पाय शेकला होता तिचा, आणि तिला खाली घेऊन गेले. आणि मला बोलले की ती म्हणजे मी आहे तोपर्यंत सगळे कामं उरकून घे म्हणे, नंतर मग कामं पडतील, ती रडल म्हणे. म्हणजे आता सगळं आवरून घेतलं की फक्त तिला बघायचं राहतं ना, मग टेन्शन नाही राहत म्हणे. म्हटलं ठीक आहे ना. आणि आमच्या दीदीला पण उशीर होत होता ना, मग मी तिला बटाट्याची तव्यावरती कोरडी भाजी करून दिली होती आणि चपाती करून दिली होती ना. मग ती पण शाळेत गेलेलीच होती. आणि नंतर आता इकडं आमचा स्वयंपाक करायला घेतला, कारण क्रिशाच्या पप्पाला डब्बा पण द्यावा लागतो आणि जेवण करून पण जातात ना सेकंड शिफ्ट असल्यावरती. आणि फर्स्ट शिफ्टला काही टेन्शन नसतं, फर्स्ट शिफ्टला त्यांना जेवण असतं ना. मग काही चपात्या पण करून घेतल्या आणि एक भाकरी ती माझ्यासाठी केली होती बरं. आता 2-3 दिवस झाले मी रोज आता भाकरीच खाते ना. म्हटलं थोडंसं आपल्याकडून डाईट तर होत नाही, पण म्हटलं थोडंसं वेट कमी करायला पाहिजे ना, जास्तच वेट वाढतंय. आणि त्याच्यात आता माझ्याकडून होतं की नाही काय माहिती बरं का. खूप वेळेस प्रयत्न केला मी पण नाही जमलं ना. आणि इकडं लगेच भाजी पण करायची होती ना, शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, तोवर पप्पा आले ना तिचे खालून. आणि ती रडत होती, तर म्हटलं आता थोडीशी मदत करा ना तुम्ही माझी. त्यांना म्हटलं तुम्ही तिचा थोडासा बर्फाने पाय शेका म्हटलं, म्हणजे मी भाजी वगैरे इकडे स्वयंपाक करून घेते ना. तर ते बोलले ठीक आहे म्हणजे ना, ते माझी खूप मदत करतात बरं का. माझं C-सेक्शन असल्यामुळे म्हणजे काय काय गोष्टी नाही मी करू शकत ना, तर ते हेल्प करतात माझी, नाही सांगितलं तरी. आणि खरं आपला नवरा जर समजूतदार असला किंवा चांगला असला, आपली समजून घेणारा असला आणि समजून सांगणारा असला ना, तर किती अडचणीतून आपण आहे ना आरामात निघून जातो ना. ती अडचण आपल्याला अडचण वाटतच नसते ना. आणि लगेच इकडं मी पण भाजी पण करायला घेतली होती ना. आणि खरं सांगतो खूप भूक लागली होती बरं का आज मला. आणि मग काय असं भाजी करता करताच थोडेसे शेंगदाणे पण खाऊन गेले होते. आणि सकाळी तसं मी नाश्ता केलाच होता ना. म्हटलं आज न्यू इयरची पार्टी द्या ना आम्हाला. काय समोसे आणले होते बरं का आम्ही अशी पार्टी करायला. थोडीशी अडचण चालू आहे ना, तर म्हटलं जेव्हा आपली अडचण कमी होईल ना, तेव्हा पुढच्या वर्षी आपण छान न्यू इयरला ना मोठी पार्टी करू बरं का म्हटलं. आणि काय जसे दिवस असले ना तसे दिवस पार करायचे असते ना, सगळे दिवस सारखे नसतात. क्रिशाला पण आहे ना झोक्यात टाकून दिलेलं होतं ना. खूप वेळची ती सकाळपासून जागी असल्यामुळे खूप चिडचिड करत होती ना. मग तिच्या पप्पाने असं झोका वगैरे दिला आणि तिला झोपवलं होतं ना. म्हटलं चला आपलं एक काम खूपच कमी झालं ना. मी अशी मेथीचीच भाजी बनवत होते ना, आणि मिक्सर लावायचं होतं पण क्रिशा झोपली ना. म्हटलं आता ती आवाजानं उठण म्हणून असे जाडे मोठे शेंगदाणे कुटले होते ना, आणि म्हटलं मस्त मेथीच्या भाजीत टाकावं, छान लागते ना बाजरीच्या भाकरीसोबत. मला तर खूप आवडतंय बरं का. मग असं मस्त चुरून भाकरी भाजी खायची आणि मस्त पोट भरायचं ना, भारी लागतंय ना. आपलं गावाकडं तर असंच खातात ना. मस्त शेंगदाण्याचा कूट असा जाडा मोठा कुटला होता मी भाजीमध्ये, आणि असं छान त्यांनी भाजी शिजवून घेतली ना. आणि लगेच त्याच्या पप्पाला पण वाढून दिलं होतं क्रिशाच्या. आणि मी पण लगेच म्हटलं आता जेवून घेते ना, आणि पटकन वाढून घेतलं आणि लगेच जेवायला पण बसले ना. तर चला मग मी आता इथंच ब्लॉगची एंड करते. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि काय माझं चुकत असेल तर तेही मला सांगा, म्हणजे मी माझी चूक सुधरवून घेईल. तर चला मग इथंच एंड करते. बाय बाय.